नितेश राणे यांच्या मुस्लिम धर्मावरील वक्तव्याविरोधात माजी खासदार इम्तियाज जलील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात चलो मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। जलील मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत भेट देणार आहेत। संभाजीनगरमधून आज या रॅलीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे, खूप चांगले IPS ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे। आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये 60 FIRs रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही। म्हणजे याचा अर्थ हे आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुमित, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। नितेश राणे यांनी जे मुस्लिम धर्मावरील वक्तव्य केलेलं होतं त्याच्या विरोधात इम्तियाज जलील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या नेतृत्वामध्ये रॅली सुद्धा निघते। काय सध्याचं वातावरण आहे? आज सकाळी 8 वाजेदरम्यान इम्तियाज मुंबई चलो रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ते दरम्यान त्या समुद्री मार्गाने मुंबईकडे कूच करणार आहेत आणि तिथे धर्मियांना देखील तुम्ही मुस्लिम धर्मियांना देखील विनंती केली आहे की आम्हाला रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही सहभाग नोंदवा म्हणून। मुस्लिम धर्माबरोबर रामगिरी महाराज यांनी जे आशीर्वाद वक्तव्य केले होते सातत्याने नितेश राणे यांनी जे आशीर्वाद वक्तव्य केले होते तर त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज माजी खासदार हे मुंबईला जाणार आहेत आणि या वक्तव्यातले जे विरोधकांना संविधानाची प्रत देणार आहेत। नक्कीच सुमित, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।